वेड लावलं इथल्या लोकांनी मनापासनं. कळत नाही आहे फारसं काय बोलायचं ते, पण जेन्युइनली भारावून गेलो आहे मी. आणि काय म्हणू, मला मला परत परत यावंसं वाटेल, या गर्दीत सामील व्हावंसं वाटेल, इथे ढोल वाजवावंसं वाटेल. कारण हे जे काही घडतं आहे हे सगळं मनापासून घडतं आहे आणि हे जेन्युइनली घडतं आहे. सो इथे परत परत यावंसं वाटेल आणि प्रत्येक वेळेला नवीन कुठलं तरी प्रमोशन घेऊन यावंसं वाटेल, नाही का? वेल डेफिनेटली माझे वडील गिरगावातले आहेत. सो मला असं आज म्हणायला खूप आनंद होतो की मी सुद्धा गिरगावकर आहे आणि मी पहिल्यांदा शोभायात्रेत आले. पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने नूतन वर्षाच्या निमित्ताने जीवलगा ही नवी मालिका तुमच्या भेटीला येणार आहे 22 तारखेपासून स्टार प्रभावरती. आणि कुठे ना कुठेतरी माझ्या आयुष्याचं एक खूप वेगळी इनिंग मी खेळते असं मला वाटतं आणि त्याची सुरुवात आज इकडून झाली आहे. खूप आशीर्वाद मिळालेत आणि खूप प्रेम मिळालं इकडे आणि तसंच ते प्रेम आमच्या मालिकेला सुद्धा मिळू देत अशी आशा करते. आणि छान वाटलं आज इकडे येऊन खरंच. जन्म गिरगावात झाला, गिरगावात लहानाचा मोठा झालो, बालपण सगळं गिरगावात गेलं आणि मला असं वाटतं की मालिकेचा जन्म होता आता जीवलगा या मालिकेचा. सो खूप सुंदर योग आहे की जिथे माझा जन्म झाला, जिथून मी सुरू केली करिअरला सुरुवात केली, जिथून काम सुरू केलं, आज काहीतरी नवीन सुरू करतो. पहिला दिवस आहे वर्षाचा, नवीन वर्ष आहे आणि तसं पाहायला गेलं तर आमचं पण पहिलं पब्लिक प्रमोशन आहे. ह्याच्या आधी आम्ही फक्त प्रेस कॉन्फरन्स केली होती विच वॉज अन इन्व्हायटेड इव्हेंट. तर आमची पण नवीन सुरुवात आहे, नवीन मालिका आहे. 4 वेगळ्या झोनची लोक एकत्र येऊन काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. स्टार प्रवाहासारखा अत्यंत बलाढ्य चॅनल, सतीश राजवाडे, रविकांत सर आणि संपूर्ण टीम ह्याच्या मागे, पराग कुलकर्णीसारखा लेखक, उमेश नामजोशीसारखा दिग्दर्शक. आय थिंक खूप सुंदर सेटअप जुळून आला आहे आणि या जीवलगांच्या वतीने मी तुम्हाला खात्री देतो की जीवलगा तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. आज मी गिरगावामध्ये पहिल्यांदा आले आणि या शोभायात्रेमध्ये मला सहभागी होता आलं. खरंच खूपच कमाल वाटतं आहे कारण आपला मराठी सण इतक्या दिमाखात साजरा होतो हे मी पहिल्यांदा बघितलं आणि अनुभवलं. मला फारच खूप छान वाटतं आहे, आतून मी खूप खुश आहे. आणि ढोल ताशा हे सगळं मी ना पुण्यामध्ये सगळं विसर्जनाच्या वेळेला वगैरे हे सगळं खूप अनुभवलं आहे किंवा विसर्जनामध्ये मी ढोल पथकामध्ये ढोल वाजवले 3 वर्ष आणि ढोल इथे गुढीपाडव्याच्या दिवशी वाजवले जातात. हे फारच म्हणजे माझ्यासाठी आज खूप थ्रिलिंग होतं आहे आणि खूप हे होत होतं की मला वाजवायचं आहे ढोल, पण मला मिळालं नाही कारण की खूप गर्दी होती आणि हेच. पण फारच मस्त वाटलं, सगळेजण खूप आमच्यावरती प्रेम करतायत इथे आणि त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने वेलकम केलं. सो खरंच खूप छान वाटतं आज. मराठी नववर्षाच्या निमित्ताने तुम्ही आता नवीन कोणते संकल्प करताय? माझ्यासाठी सगळ्यात मोठा संकल्प म्हणजे जीवलगा ही मालिका स्वीकारणं आणि त्याच्यात अहोरात्र काम करत राहणं. आय थिंक नाही म्हटलं तरी मी कधीच याआधी मालिका केली नाही आहे. सो हा जो संपूर्ण एक सेटअप आहे, मग स्टार प्रभा म्हणू नका, ही ऑन्सॉम्बल कास्ट म्हणू नका, सतीश राजवाडे आणि मालिकेत जे कॅरेक्टर मी आता पार पाडणार आहे, जे लोक बघणार आहेत, आय थिंक हे सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आहे. आणि बस ते तितक्याच तितक्याच चांगल्या पद्धतीने ते एक्सेप्ट व्हावं एवढंच वाटतं. नाही, मला असं वाटतं की संकल्प सध्या जीवलगाचा आहे आणि हा प्रमोशनचा भाग म्हणून नाही, मनापासून सांगतो. कारण काही दिवसांमध्ये मालिका सुरू होणार आहे. 22 एप्रिलला मालिका सुरू होते, सोमवार शनिवार रात्री 8:30 वाजता. त्यामुळे आत्ता जी काय आहे ताकद ती सगळं त्याचं 100% देऊन पणाला लावून आम्ही सगळेच, म्हणजे मी नाही, सगळेच संपूर्ण टीम, 100 लोकांची टीम, मग ते चॅनल असेल, प्रोडक्शन हाऊस असेल, विद्याधर पाठेऱ्याची निर्मिती करतात आयरिस प्रोडक्शन्स, खूप मोठं आणि खूप अत्यंत ताकदीचं असं प्रोडक्शन हाऊस आहे. सो ही सगळी लोकं आत्ता त्यांचं एकमेव ध्येय आणि एकमेव संकल्प आहे की जीवलगा मनापासून बनवावी आणि ती लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोचवावी की ती लोकांना खूप आनंद देईल आणि लोकांच्या मनात कायमचं घर करून राहील. आमच्या सगळ्यांचाच संकल्प हा आहे की आनंद वाटायचा आहे सगळीकडे, प्रेम वाटायचं आहे सगळीकडे. याचं कारण म्हणजे गेले 2-3 महिन्यात आपण सगळ्यांनीच मिळून काही बॅड न्यूज अनुभवल्या, आपण पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, त्या मनातनं पुसायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की एंटरटेनमेंट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांनी आनंद पसरतो. काहीतरी पॉझिटिव्ह लोकांना दिलं की त्यांनी आनंद पसरतो. सो आमच्या परीनं
आनंद पसरवण्यासाठी आम्ही एक नवीन मालिका घेऊन येतो आहे 22 एप्रिलपासनं आणि आम्हाला खरंच खात्री आहे की ही प्रेक्षकांना फार आवडेल आणि तितकाच आनंद देईल प्रेक्षकांना. माझाही संकल्प हाच आहे की जीवलगा हाच आमचा सगळ्यांचा सध्याचा संकल्प आहे आणि प्रेम वाटायचं आहे सगळ्यांना आणि बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा संकल्प आहे की तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना खुश ठेवायचं आहे कुठल्या तरी पातळीने की आता आम्ही आमचा जीवलगा तुम्हाला देणार आहोत. तुम्ही आमचा जीवलगा बघा आणि तुम्ही खुश राहा. आज आम्ही खऱ्या अर्थानं ग्राउंड प्रमोशन्स जीवलगासाठी सुरू केलेले आहेत. त्यामुळे आता असं झालं आहे की आम्हाला डिवाइड अँड रूल करावं लागतंय. म्हणजे अमृता आता गेली आहे दुसऱ्या इंटरव्ह्यूला आणि मी पण जाणार आहे आणि आणि आता मी तुम्हाला सुद्धा थँक्यू चाललाय म्हणतोय. दुसऱ्या सिद्धार्थ विल interview. वाइंड दिस अप अँड मधुरा विल वाइंड दिस अप. बाय 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 बाय. सो राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना जीवलगाच्या टीमतर्फे, स्टार प्रवाहातर्फे आणि आम्हा सर्व कलाकारांतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.